मॅम, बऱ्याचदा असं होतं की शारीरिक संबंध आहेत, पण त्यांची म्हणजे त्या कपलची किंवा त्या दोन लोकांची जवळीक कमी आहे. तर ह्याचा लैंगिक जीवनावर किंवा लैंगिक आरोग्यावर काही परिणाम होतो का? निश्चित आहे. आत्ताच आपण पाहिलं की पीक पॉइंट ऑफ द रोमांस म्हणजे इंटरकोर्स म्हटलेला आहे. मग हा जर रोमांस करायचा असेल तर तुमच्यामध्ये प्रेमाचा बंध हा असलाच पाहिजे. तो जर नसेल, ती आपुलकी जर नसेल, तर दोघांना पण, स्त्री आणि पुरुष दोघांनाही भिन्न समस्या येतील. म्हणजे पुरुषांमध्ये इरेक्शनच येणार नाही. पुरुष हा ऍक्टिव्ह पार्टनर आहे, स्त्री ही फक्त रिस्पॉन्स करणारी आहे. ते जर नसेल तर पुरुषाला ही समस्या येईल. आणि मग स्त्रियांच्या बाबतीत काय समस्या येईल? जेव्हा रोमांस होत असतो त्यावेळेस तिच्या वजायनामध्ये म्युकस सिक्रीट होतं. ते कशासाठी? तर जेव्हा पेनिट्रेटिव्ह सेक्स होतं, जेव्हा लिंगाच्या योनीमध्ये हालचाल होते, तेव्हा ते दोघांनाही पेनफुल होऊ नये यासाठी ते म्युकस सिक्रीट होतं. पण जर त्यांच्यामध्ये ती भावनाच नाहीये, ते प्रेमभावना नाही, तर म्युकस सिक्रीट होत नाही. आणि ते जर सिक्रीट नाही झालं तर ती अतिशय वेदनादायी ही गोष्ट दोघांमध्ये सुद्धा होते. याचा परिणाम काय होतो की अरे बापरे, यातून आनंद तर मिळत नाहीये, त्रासच होतोय, मग नकोच बाबा संबंध. आणि मग हळूहळू या दोघांमध्ये सुद्धा लॉस ऑफ लिबिडो डेव्हलप व्हायला लागतो. म्हणून मग आधी दोघांची मनोमिलन होणं हे या सगळ्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि मग ती पुढची प्रोसेस होऊ शकेल.